नमस्कार मंडळी, मी तुमचं पुन्हा एकदा नवीनशा ह्या मोठ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. सकाळची शांत अशी वातावरण बघा कसं सुख आणि समाधान वाटतं. तर मी सध्या आता भांडे घासत आहे, कारण सगळे डबा वगैरे घेऊन गेलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे खाऊन भांडे घासायला घेतलेले आहेत. कारण सगळ्यांना बाहेर कामाला वाटा लावल्याशिवाय बाकीचे काम आपल्याला सुधरत नाही. तर तसंच आहे काहीतरी. तर ही भांडे घासणे माझं काम नाही, तर हे माझं रोजचं रुटीन आहे आणि तेवढं मला करावंच लागतं. तर भांडी वगैरे घासायचे, मग स्वयंपाक वगैरे झाल्यावर भरपूर काम राहते स्त्रीला. तर इथं माझं भांडे घासायचं काम चालू होतं, तरी मनात विचार चालू होता की उद्या काय करायचं स्वयंपाकामध्ये, किंवा उद्याचं काय नियोजन आहे हे मी अगोदरच तयार करून ठेवत असते. तर तसंच माझ्या मनात चाललं होतं स्वयंपाक करता करता की उद्या काय करायचं काय नाही. तर तुम्ही कसं करतात नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही पण उद्या जे आपल्याला काय करायचं तुम्ही हे आजच ठरवून ठेवता का. तर मी तर तसंच करते, कारण त्याने काय होतं, उद्याचा दिवस आपला पटकन व्यवस्थित कामं आणि एकदम वेळेत पूर्ण होतात. तर तसंच काहीतरी आहे. तर इथं भांडे वगैरे घासून झाल्याच्यानंतर तर भांडे लगेच किचन वाटा वगैरे पुसून घेतला, कारण किचन वाटा पण स्वच्छ आणि साफ केल्याशिवाय आपल्या मनाला शांतता वाटत नाही. तसंच म्हणलं किचन लगेच वाटा साफ करून घ्यावा आणि बाकीचे कामं झाडून वगैरे राहिलेलं आहे, तर झाडून पण घ्यायचं आहे आणि कपड्याच्या घड्या वगैरे घालून ठेवायचं आहे. किचन वाटा साफ मी रोज करीत असते स्वयंपाक झाल्याच्यानंतर, जेणेकरून झुरळ मच्छर वगैरे होत नाहीत. कारण घाण जास्त राहिली की मुंग्या वगैरे सगळं लागतात आणि त्याच्यामुळे मग आपलं काम डबल वाढतं. तर इथे किचन वाटा साफ झालेला आहे. लागलीच आता मी घरं झाडायला घेणार आहे. तर बेडरूममध्ये खूप राडा झालेला होता, कारण हातरून वगैरे मी उचलून ठेवले होते घड्या घालून, पण झाडायचं राहिलं होतं. कारण मुलं एकाला लवकर शाळा असते आणि एक उशिरा जाते, त्याच्यामुळे ती जास्त वेळ झोपते. तर आता घड्या घालायच्या राहतात ना आणि झाडायचं पण राहतं. नंतर आम्ही सकाळी झाडतो सगळं. तर बेडरूम वगैरे झाडून घेते आणि कपड्याच्या घड्या घालते. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि असे छानसे असेच रोजचे तुम्हाला नवीन डेली ब्लॉग्स वगैरे पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.